नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज रात्री 10 नंतर मध्यरात्री व 8 जुलै 2024 रोजी राज्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढणार आहे। या ठिकाणी 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। मित्रांनो, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही, आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा। तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो। विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, या ठिकाणी वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या ठिकाणी संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी अकोला, अमरावती, आर्वी या भागामध्ये बघू शकता येलो अलर्ट दिलेला आहे। या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी परभणी, हिंगोली, नांदेड, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जबरदस्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। 8 जुलै रोजी बीड, केज, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, औसा, तुळजापूर, धाराशिव, भूमपरांडा, वाशी, कळंब या भागामध्ये या तालुक्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता 8 जुलै रोजी पाहायला मिळते। तर मित्रांनो, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। आपण बघू शकता स्क्रीनवरती दौंड, जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, नगर, पाथर्डी या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर सोलापूर, पंढरपूर, जत, विटा, सांगली, कराड या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार संततधार पाऊस पाहायला मिळतोय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, मुंबई, पालघर, ठाणे या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी जरा पावसाचा जोर आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाडा, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ, कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला पावसाचा प्रचंड जोर पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।